खरं म्हणजे बच्चूभाऊ तसे जुने मूळचे शिवसैनिक, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक, आणि गेले 25 वर्ष ते प्रहार संघटने, सामाजिक संघटनेचं काम करतायत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, दिव्यांग, अगदी दलित, शोषित, पीडित, गोर गरीब जनतेसाठी लढणारा नेता. मी नेता नाही, कार्यकर्ताच म्हणेल. कार्यकर्त्यासाठी कार्यकर्त्यांनी लढायचं असतं आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बच्चूभाऊंनी गेले अनेक वर्ष अगदी अपक्ष म्हणून देखील ते निवडून आले आणि अनेक प्रश्नांना न्याय मिळवून घेतला. कर्जमाफीचा देखील प्रश्न जो होता त्यावेळेस देखील मोठं आंदोलन त्यांनी राज्यात उभं केलं आणि मुख्यमंत्री महोदय, मी, अजितदादा त्यावेळेस होते. कर्जमाफीचा देखील आम्ही निर्णय त्यावेळेस घेतला. कमिटी नेमली आणि झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तो जाहीर देखील केला. त्यामुळे दिव्यांगांसाठी देखील अनेक आंदोलनं त्यांनी केली. अगदी सर्वसामान्य सर्व घटकांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा म्हणून, नेता म्हणून त्यांना त्यांची ओळख आहे, एक लढवय्या नेता म्हणून. आणि म्हणून बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना ही त्यांना नवीन नाही आहे. विचार आमचे एकच आहेत, गोरगरिबाला न्याय देणं. मुद्दे आमचे एकच आहेत, सर्वसामान्यांना न्याय देणं. आणि त्यांनी फक्त विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला नाही, तर त्यांनी आमच्याशी चर्चा झाली आणि सर्वसामान्य, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर मंत्रालय देखील आम्ही सुरू केलं. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र निर्माण करणारं. असे अनेक निर्णय त्या काळातही घेतले. मुख्यमंत्री पदाच्या माझ्या आजही आपण आताच्या काळात, देवेंद्रजींच्या काळात देखील घेतोय. आणि त्यामुळे सर्वसामान्यांची बांधिलकी, नाळ जुळलेला असा नेता आज शिवसेनेमध्ये आलेला आहे. त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल आणि त्यांच्या कामालाही बळ मिळेल. त्यांची जी काही एक प्रहार सामाजिक संघटना आहे ती सामाजिक काम करत राहील आणि शिवसेना वाढवण्याचं काम, बच्चूभाऊंनी मगाशी सांगितलं की गोरगरिबांसाठी लढणारी आणि गोरगरिबांना न्याय देणारी शिवसेना, याचा धनुष्यबाण आणि भगवा त्यांनी खांद्यावर घेतलाय शिवसेना वाढवण्यासाठी. आणि शिवसेना वाढली की सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य गोरगरीब याला न्याय मिळतो याचा विश्वास त्यांना आहे. आणि म्हणून या विश्वासाने त्यांनी आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आमचे सर्व लोक या ठिकाणी करतील असा विश्वास मी या ठिकाणी देतो. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेले अनेक वर्ष एकनाथ शिंदे राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलंच आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम देखील केलं. या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम देखील आपण करतोय. आज शिवसेनेमध्ये तळागाळातले कार्यकर्ते, विविध भागातले कार्यकर्ते येत आहेत. हे खरं म्हणजे शिवसेनेकडे एक वेगळ्या आशेने, विश्वासाने लोक पाहत आहेत. आणि म्हणून मुद्दे घेऊन, विचार घेऊन या ठिकाणी बच्चूभाऊ आलेत. मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांना मनापासून त्यांच्या पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. विधान परिषदेसाठी अवघे फॉर्म भरण्यासाठी अवघे 2 तास उरलेले आहेत. बच्चूभाऊंचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. दुसरा उमेदवार नेमका कोण, हा सस्पेन्स अजून कायम आहे. तो नेमका कोण आहे आणि हा सस्पेन्स लवकरात लवकर आपण किती वाजेपर्यंत आहे? 3 वाजे, शेवटचे 2 तास होते. मग 3 वाजेपर्यंत आहे. तुम्हाला तिकडे लगेच 3 वाजेच्या आत कळेल. सर, घोषणा महत्वाची आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. शिवसेना दुसरा उमेदवार कोण देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्हाला आताच सांगून टाकू काय?
एक आहेत आमचे बच्चू भाऊ कडू आणि दुसरे आहेत नीलमताई गोरे. हे दोन्ही लोकांचे आता आम्ही फॉर्म भरू. काल संध्याकाळी सर्व पदाधिकारी आम्ही बसून या ठिकाणी निर्णय घेतला. नीलमताई देखील उपसभापती म्हणून त्यांनी अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे आणि विधान परिषद सभागृहामध्ये अनेक उपक्रम देखील त्यांनी राबवलेले आहेत. त्याचा देखील संघटनेला फायदा झालेला आहे आणि एक विविध क्षेत्रामध्ये महिलांवर जिथे अन्याय होतो त्या भागामध्ये धावून जाण्याचं काम नीलमताईंनी केलं आहे. आणि आज बच्चूभाऊंच्या बद्दल तर मी सगळं सांगितलेलं आहे. खांदा लावून होते. त्यामुळे शेवटी कार्यकर्ता हा काम करत असतो आणि मी पक्षप्रमुख जरी असलो, मुख्य नेता जरी शिवसेनेचा असलो तरी सुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यामुळे जे काम करतायत कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांकडे माझं लक्ष आहे. आणि एका पद कमी असतात, इच्छा अनेक लोक व्यक्त करतात, परंतु याचा अर्थ असा होत नाही की जे आता ज्यांना मिळालं नाही ते दुर्लक्षित राहतील. माझं प्रत्येकावर लक्ष असतं. शिवसेनेमध्ये जो काम करेल तो पुढे जाईल हा नेहमी मी सांगतो. त्यामुळे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नोकर नाहीये. त्यामुळे कार्यकर्ता जो काम करेल तो पुढे जाईल. उद्धव ठाकरे जर उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती का? आता जर आणि तर राजकारणामध्ये जर आणि तर आता ते 3 वाजेपर्यंत आपल्याला कळेल. वाढवण्याचं काम गावागावामध्ये महाराष्ट्रभर ते करतील आणि याचा फायदा शिवसेनेला होईल. निवडणुका विधान परिषदेच्या या बिनविरोध होतील की कार्यक्रम ठरलाय. अशी चर्चा आहे की तुम्ही आता चला तिकडे पुढे चला.